ओबामा. आज दिवसभरामध्ये निश्चितच तन्मय व्हायरल होईल. सर्वेश स्मिथ प्रारंभिक बल्लेबाज, जितू अपनी बॉलिंग में तैयार. एक बेहतरीन बैटल, जबरदस्त कॉन्टेस्ट देखने का मौका दर्शकों को. टप्पा खाते उछाल मिला. इस बार गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. शुरुआत बिंदी गेंद के साथ जीतू द्वारा. जब आप आईपीएल देखते थे ना, तब अगर डॉट बॉल आता था तो वो वहाँ एक पेड़ लगाते थे. पेड़, एक डॉट बॉल, एक पेड़. तो ये पहला पेड़ जीतू ने लगाया है. तन्मय भी बहुत खुश है. पेड़ लगाना बहुत जरूरी है. अगर पेड़ नहीं लगाएंगे तो बारिश नहीं आएगी. बिंदी गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ाने वाली है. आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे. टप्पा खाते गेंद नीचे रही है. और एम्बेसिस बल्लेबाजी अगर इस मुकाबले में करेंगे तो परेशानी हो सकती है. स्मिथ और सर्वेश के बीच चर्चा हो रही है. शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए. थोड़ा सा ठंडा माहौल है तो चर्चा भी होगी, लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होगी तो खर्चा भी हो सकता है. टाइम बहुत इंपॉर्टेंट. लगातार 3 गेंदे, मतलब 3 पेड़ लगाए हैं जितू ने आज. हैट्रिक. आकाश गरत इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 500 का इनाम. सर्वेश इज ऑन स्ट्राइक. इस बार अच्छा स्ट्रोक है. बेहतरीन टाइमिंग, खूबसूरती के साथ गेंद को इस टक और कवर के बीच गेंद को खेला गया था. अंपर का क्या इशारा. और पानी को आग लगाती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. ये शॉट देखिए, ये शॉट ऑफ द डे है. ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा रूम मिला और पानी को आग लगाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई है. वैसे गेंद जो है ना घास को आग लगाती है. ये अच्छी गेंद. टप्पा खाती उछाल मिला. पहले वो घास के ऊपर गिरी, उसके बाद में पानी की तरफ चली गई और 2 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर. विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करना पसंद करते हैं. सर्वेश इज प्लेइंग ऑन 4 स्कोर 4 पना जीतू. और 2 बादल जब टकराते हैं तो विस्फोट जरूर होता है, क्योंकि जीतू फॉर्म में खिलाड़ी है, सर्वेश फॉर्म में खिलाड़ी है. डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है. जीतू, अगर आप अपनी टीम के हीरो हो तो मैं इस मैच का शहंशाह हूं. देखिए ऑफ टर्म के बाहर थोड़ा सा रूम मिला रूम और मचाया धूम. गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई है. फ्लॅट छक्का. नरेश वैती यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून. अब देखिए इस मुकाबले में 4 भिंदी गेंदे, वो 4 पेड़ भी लगाए गए. लेकिन दूसरी तरफ से आज 2 बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज सर्वेश शेलार, भावेश पवार, ये हमेशा प्रहार करते, पलटवार करते हैं. तो ये सर्वेश शेलार ने पलटवार किया. 2 शानदार स्ट्रोक इनके बल्ले से. एक बिल्कुल पानी को आग लगाते गेंद बॉडी की तरफ चली गई और फ्लैट छक्का था, वो कमाल का था. बहुत अच्छी गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई है. इस बार स्क्वायर कट करने की कोशिश यंग खिलाड़ी स्मिथ द्वारा. सर्वेश और स्मिथ दोघांचे केसचा विचार केला तर चर्चा होईल. साहिल गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 10. सिंगल मिलना बहुत जरूरी, सिंगल लेना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी. और यह सिंगल पूरा किया. वेडीचे समर्थक टाळ्यांचा गजर करतील. 22चा इशारा पंचांनी केलाय. 24 गेंदे हैं. 24 गेंदों में से कितनी गेंदे आपको बाउंड्री लाइन के बाहर भेजनी, वो आपको तय करना है. पहले ओवर में 4 बिंदी गेंदे, 1 चौका और 1 शानदार छक्का. ऑफ साइड पर रन बटोरे हैं बल्लेबाज सर्वेश ने. सर्वेश शेलार इज ऑन स्ट्राइक. स्कोर 11 पर नॉन. ऑफ स्टंप के बाहर गेंद आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे. इससे पहले इसी तरह से इन्होंने बल्लेबाजी की थी रोहान 11 रामबाग के खिलाफ. अब देखिए इस मुकाबले में
दूसरा ओवर 3 गेंदों का खेल हुआ है, 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। साइड राइट अप ओवर द विकेट। ये बिंदी गेंदें ना बिल्कुल परेशान करेगी। पेड़ तो लगा रहे गेंदबाज और 7 पेड़ लगा, मतलब 7 बिंदी गेंदें आई है। तन में अच्छी जानकारी देते हुए स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। बल्ले का बाहरी किनारा, गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ चली गई, 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 12 पर। 11 गेंदे और 12 रन। ये आंकड़े ये बता रहे कि अपोनेंट टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, श्री गणेश डोंगरीपाड़ा टीम ने। ये आखिरी गेंद पर आपको छक्का या चौका जड़ना पड़ेगा, क्योंकि मोमेंटम अपोनेंट टीम के पास है, वो आपके पास अगर आप लाना चाह रहे हो तो बड़ा स्ट्रोक चाहिए। फुल टॉस गेम, सिंगल मिलेगा या डबल देखने वाली बात है। डबल के लिए भाग रहे, विकेट के बीच अच्छी दौड़, 2 रन मुकम्मल। सर्विस रखेंगे अपने पास। साइज स्कोर 14 पर पहुंच चुका है, 14 रन बगैर किसी नुकसान के। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। After 2 over now scored up 14 पर रन। कुंदन डीजे 5 मिनिटं झालेत। निलेश पाध्ये साहेब आपल्याला बघायला मिळतात। शुभम पाध्ये या ठिकाणी आहेत, नौशाद जे सारथी आहेत। साहिल बहुत अच्छी गेंदबाजी रही है। 1 ओवर 13 रन, 1 ओवर 3 रन, बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन कर रहा है। सही इलाके में गेंदबाजी इन्होंने की है। मुझसे स्कोर 14 है, 14 पर रन आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर। रक्षित जब आते तो टीम सुरक्षित हमेशा होती है। बढ़िया गेंदबाजी करते हैं रक्षित। और पिछले बार देखिए 2 फुल टॉस बॉल पर उनके खिलाफ बड़े स्ट्रोक नहीं आए थे, लेकिन ये दोनों खतरनाक बल्लेबाज है। Excellent bowling by Rakshit, just pitching that ball out to the stump. That's point looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and there can be no run. Excellent start by Rakshit. टैप किया, टैप तो आपने किया। गैप निकालना बहुत जरूरी है। 2 रन लेने का मौका मिलेगा। विकेट के बीच अच्छी दौड़, दोनों बल्लेबाज द्वारा तीसरे के लिए आना चाह रहे हैं कि ये तीसरा लेना बहुत जरूरी है। चौथा भी मिल सकता है, भागना पड़ेगा। भाग मिलकर भागने की जरूरत है। 4 रन मुकम्मल किए। ये 4 रन बहुत इंपॉर्टेंट है, बेशकीमती हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 18 पर रन। सर्वेश 15 पर के दौरे 11 गेंदों का सामना किया। स्मिथ 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, पर निगाह रहेगी इस मुकाबले में सर्वेश के ऊपर, जो सबसे बेहतरीन खिलाड़ी है। रक्षित पहली गेंद पर बिंदी, दूसरी गेंद पर चौका। स्टक कवर पर जब गेंद आई तो फील्डिंग इतनी अच्छी नहीं रही है। ओह माय गॉड, डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। सर्वेश शेलार का यह पलटवार है। गेंद बॉडी के बाहर 6 रन। पहली बार नौशाद ने तालियां बजाई हैं। पहली बार ओबामा खुश हुए हैं। क्या ये शॉट था? शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मैच। ब्रिलियंट बैटिंग बाय सर्वेश, इज प्लेइंग ऑन 21, स्कोर 24 पर रन। रक्षित गेंदबाजी कर रहे हैं। इस बार भी ऑफसाइड पर रन बटोरने की कोशिश। स्टक कवर पर खिलाड़ी वही है। 2 रन मुकम्मल किए। तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है। धीरे धीरे होले होले वेडी की गाड़ी जो है ना वो पटरी पर आ रही है। मनासी राजे बेड़ी 26 पर रन। अभी भी इस मुकाबले में 8 गेंदें, अगर 4 बड़े स्ट्रोक आप खेलते हैं तो मैच में मजा आएगा। एक अच्छा टोटल बन सकता है मनासी राजे बेड़ी टीम के लिए। वो 4 बड़े स्ट्रोक क्या सर्वेश खेलेंगे? क्या रक्षित के ऊपर हमला होगा? 2 गेंदें शेष इस ओवर की। अब में खेल दिया, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, छोड़ दिया कैच। गेंद पानी की तरफ चली गई। डीप स्टक कवर पर खिलाड़ी है, इनका पीछा कर रही है बार बार। एक बार इन्होंने खराब फील्डिंग की थी, उसके बाद में गेंद इनका पीछा कर रही है। और वो खिलाड़ी है डीप स्टक कवर पर, रोहित का पीछा कर रही है गेंद।
28 बगैर किसी नुकसान के। होता है क्रिकेट में, जब आप खराब काम करते तो गेंद आपका पीछा करती है। ऑन सर पर खेल दिया क्या, सिंगल डबल, सिंगल तो लिया गया, डबल के बारे में मन बना लिया। आखिरी बच्चे की बहुत महत्वपूर्ण होगी और चाहे तो वो तीसरा भी ले सकते थे। स्मिथ रखेंगे अपने पास, साइक 2 के पश्चात संतोष 10 के अवसर से 30 रन स्कोर बोर्ड पर है मनाचे राजेबेडी। 3 षटकांचा खेळ समाप्त, धाबल का धाबा 30। सर्वेशने खूप चांगली बॅटिंग केली, पण डॉट बॉल आलेले, डॉट बॉल डोकेदुखी ठरतात मनाचे राजेबेडी संघासाठी। 2024 मध्ये याच मैदानावरती श्री गणेश डोंगरीपाडा संघाने राडा केला होता, अक्षरशः राडा केला होता। चॅम्पियन टीम आहे, या संघाने दाखवून दिलं होतं की क्रिकेटपेक्षा कोणी मोठं नाही, अपसेट केले होते आणि चॅम्पियन बनले होते। 30 टीम मैदानावरती आहे। प्रो लिंक वरती आपण ही स्पर्धा पाहताय, एसपी बॉन्स ट्रॉफी 2026। जिस रोहित के बारे में चर्चा हो रही थी वो रोहित आए हैं गेंदबाजी करने के लिए। दस 12 कदमों का बॉलिंग मार, सामने बल्लेबाज स्मिथ इज प्लेइंग ऑन 2। आखिरी 6 गेंदे, ये बेहतर है, सिंगल लीजिए और दूसरी एंड की तरफ जाइए ताकि सर्वेश को मौका मिले बल्लेबाजी करने का। और सर्वेश फॉर्म में खिलाड़ी, 15 गेंद में 27, स्ट्राइक रेट अच्छा है, यह खिलाड़ी है, इन्होंने हमेशा अपनी टीम के लिए जबरदस्त योगदान दिया है। स्ट्राइक पर बल्लेबाज सर्वेश, रोहित की गेंदबाजी, 5 गेंदे शेष, आउट, गॉड, सफलता मिली है, एजेंट टेकन। ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। प्रो लिंक, बाउंस ज्यादा था, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, ज्यादा बैकवर्ड में चले गए थे। ये क्रूशियल विकेट है श्री गणेश डोंगरीपाड़ा टीम के लिए। बहुत बड़ी सफलता, बहुत बड़ी मछली जाल में फंसी है। इनफॉर्म बैटर, सर्विस बैक टू द पेवेलियन, बनाए 27 रन, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। 31 रन 1 विकेट के नुकसान पर, पहले विकेट के लिए 21 रनों की बहुत महत्वपूर्ण साझेदारी। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए भाविक, स्मिथ 3 पर खेल रहे हैं। एक दावेदार टीम के खिलाफ आप खेल रहे हैं तो आपके प्लान जो है ना, अपोनेंट टीम के बारे में आप एक बार अभ्यास करें। वो प्लान बहुत महत्वपूर्ण है और जो योजना आप बना रहे उसके अनुसार आपका काम होना चाहिए। ओ क्या बात है, भाविक को मिलेंगे जबरदस्त लाइक। इन्होंने किया है सर्जिकल स्ट्राइक, गेंद बाउंड्री के बाद 6 रन, मच नीडेड 6। फुल टॉस गेंद, ज्यादा आगे गेंदबाजी, चतुराई के साथ बल्लेबाजी करते हुए गेंद को पहाड़ पर भेज दिया था। ये देखिए, केवल टाइमिंग करना था। इस बार भी हवा में गेंद, हवाई यात्रा पर भाविक, सुपर बैटिंग। नौशाद तालियां बजा रहे, इसका मतलब आपको पता है इस छक्के की कीमत ओबामा जाने। स्कोर इसी के साथ 43। वैसे रमेश बाबू आता है लेकिन आज से 93 में हमारे साथ हैं, स्कोरिंग का बहुत बढ़िया काम कर रहे हैं। उनका पेट नेम ओबामा है। 43 पर, बहुत अच्छी बल्लेबाजी भाविक द्वारा, माइंडसेट अच्छा है, डगआउट से सेट होके मैदान के अंदर चले गए हैं, बेहतरीन पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। 2 छक्के जड़ चुके, अगर तीसरा छक्का जड़ते तो आकाश घरत, इनकी तरफ से 500 का इनाम। ये पैसा वसूल सिक्सर है। स्पेक्टेकुलर, आउटस्टैंडिंग बैटिंग, लुक एट दिस शॉट। फुल टॉस गेंद, कहां छोड़ने वाले भाविक, टाइमिंग किया और डिस्पैच किया मिड विकेट बाउंड्री के बाहर। विस्फोटक बल्लेबाजी, 3 छक्के जड़ चुके भाविक। आउट, गॉन, विकेट के सामने पाएंगे। 49 पर 1, 49 पर 2। और ये 4 ओवर का खेल, 4 ओवर में मैं समझ सकता हूं कि जो 3-4 बड़े स्ट्रोक के बारे में मैंने चर्चा की थी उसमें 3 छक्के भाविक के बल्ले से आए।
अगर 4 लगाते तो 50 के पार जाने का मौका मिलता। एसपी was stopping but 2026 भाविक एक्सीलेंट बैटिंग। मोमेंटम बहुत इंपॉर्टेंट होता है किसी भी टीम के लिए। 24 गेंदों में 50, मैं समझ सकता हूं ये फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन लड़ने के लिए काफी है, यहां लड़ सकते हैं। सबसे बड़ी बात और इंपॉर्टेंट मैं आपको बताना चाहूंगा कि इस सतह पर आप अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं, अपने घर के ग्राउंड पर खेल रहे हैं, तो इसका भी फायदा उठा सकते हैं। तीसरी इंपॉर्टेंट बात है, आज श्री गणेश डोंगरीपाड़ा आपके खिलाफ है जो दावेदार टीम है, और आपके पास वो 11 खिलाड़ी नहीं है, 12 खिलाड़ी है, मतलब आपके लिए समर्थन मिलेगा। आप बेहतर काम करते जाइए, आपके लिए समर्थन मिलेगा। श्री गणेश डोंगरीपाड़ा एक बहुत खतरनाक टीम है, दावेदार टीम है, बहुत अच्छा प्रदर्शन इनका रहा है पूरे दिन में। क्या अपसेट होगा या नहीं होगा ये बताने के लिए हमारे साथ कॉम्बॉट्स में जुड़ रहे हैं मराठी की एक मीठी आवाज मिस्टर प्रमोद शिर्गे माइक्रोफोन पर। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत या संपूर्ण दिवसभरामध्ये मनपूर्वक धन्यवाद। एसपी बाउन्स ट्रॉफी 2026 मध्ये सीझन 6 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील। काय क्लास बॅटिंग केली सर्वेशने, चांगली सुरुवात करून दिली। स्मिथ थोडासा स्ट्रगल करत होता, भाविक आला आणि भाविकने संधीचं सोनं केलं की मी चांगली बॅटिंग करू शकतो। तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा लगातार 3 षटकार पाहायला मिळाले आणि आकाश गरज सध्या डोंगरीवर मॅचचा आनंद घेत आहेत। सरावली 500 रुपये नक्कीच त्यांच्याकडून भाविकला येतील। चला 2 बॅटर जरा घाई करा प्लीज। श्री गणेश डोंगरीपाडा संघ अगदी गणपती बाप्पांचं नाव मुखात घेऊन मैदानाच्या आतमध्ये जात असताना जितू आणि रोहितने थोडीशी खराब कामगिरी केली। शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये जे 3 षटकार आले ते ॲब्सोल्युटली सुपर आणि ती गरज होती। मनाचे राजे वेडी या टीमला नेहमीच चांगलं बॅकबोन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं। शुभमजी पाध्ये यांचं कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी या टीमला पुढे आणलं। कधी मनाचे राजे वेडी, कधी टायगर वेडी। कुठला वेडी टायगर? वेडी टायगर हे आपण पाहतायत। आय थिंक सो अभय शेलार यांनी खूप चांगलं बॅकबोन दिलंय या टीमला। शुभम पाध्ये जसं नेहमीच देत असतात आणि त्यानंतर अभय शेलार यांनी सुद्धा ते मनावर घेतलं की आपली मुलं मात्र पुढे गेली पाहिजेत, आपल्या गावाचं नाव पुढे गेलं पाहिजे, पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या खेळाडूंना ओळखलं पाहिजे। त्यामुळे मात्र चांगल्या चांगल्या स्पर्धा ते 101% खेळवण्याचा प्रयत्न करतात, ही सुद्धा खूप मोठी उपलब्धी आहे। सामन्याला होते सुरुवात, विजयासाठी टार्गेट सेट केले गेले। तन्मय आम्हाला यावेळेला दर्शवत आहेत 50 रनचं टार्गेट सेट केले गेले। आज तन्मयचे कान सुद्धा भरले असतील ते शब्द घेऊन घेऊन, त्यामुळे मी तन्मय बोलतो त्याला। पेट नेम तर असेल प्रशांत जाधवडे सर तर बोलतीलच त्याला, परंतु त्याच्या सुद्धा एक समाधानासाठी तन्मय बोललं पाहिजे। टप्पा टप्पा पडल्यानंतर अप्रतिम बॉल पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल। चांगला बॉल डिलिव्हर केला होता, अगदी बॉल आपण पाहिला तर बरोबर नाकाच्या जवळून बॉल निघून चालला। आणि सादिक राजापूरकर सर हेच मात्र सांगत असताना की हा नॅचरल बाउन्स पाहायला मिळतो। नितेश कदम सर एका साईडला आहेत आणि ते सुद्धा रिमझिम पावसाचा आनंद घेत आहेत। ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉल तिथे थांबलाय, पाण्यामध्ये थबकलाय। एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु दुसरी रन मिळेल का पुढे जरूर आले होते मिस्टर प्रणय शेलारला। आपण पाहतायत हॅटकॅप परिधान करून, फार कमी प्रमाणात आपण पाहिलं तर हॅटकॅप परिधान या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये परिधान केली जाते।
परंतु एक आवड निर्माण होते. प्रत्येकाला एक वेगवेगळा छंद हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. सर्वेश शेलार त्याने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला विथ द बॅटने. ग्रेट नॉक आपण पाहू शकलात. निलेजी पाध्ये सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना अगदी मनमुराद. ऑन साईडला रोहितचा धमाका. चांगला फटका खेळलाय परंतु फिल्डर येतील. चांगले प्रयत्न केले होते. व्हॉट अ ट्राय. दक्ष त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. मात्र इथून काय फलंदाज बाद आहे का तर नाही. नितेश कदम सर ते दर्शवत असताना आणि आय थिंक सो यावेळेला फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय की अंपायर्स कॉल आहे. थर्ड अंपायर साजिद लाला सर आहेत. आय थिंक सो साजिद लाला सरांवर विश्वास आहे की नाही नौशादचा. एसपी बॉस ट्रॉफी 2026 आमचे लाडके प्रेक्षक राजे अगदी आजच्या दिवसामध्ये मनमुराद आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. नॉट आउट. अंपायर्स कॉल होता. चला फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. संघाची धावसंख्या यावेळेला आपण पाहू शकतायत. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. आमचे जे 3 कॅमेरामॅन आहेत खरोखरच प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून एक चांगलं एसपी बॉयज ट्रॉफीचं आणि प्रोलिंग स्पोर्टचं चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं. 2 रन्स मिळाल्या. चांगले प्रयत्न केले होते. दक्षने तो झेल जर टिपला असता तर डेफिनेटली एक बेस्ट कॅच पाहायला मिळाली असती. अशाच प्रकारचा झेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगावच्या मैदानात प्रतीक पाटील बाट्या टार्झन ऑफ टेंभोली या खेळाडूने टिपला होता. तेवढीच रनिंग कॅच घेऊन तो खूप व्हायरल झाला होता. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अचूक टप्पा. बरोबर चेंडूची लांबी मोजून मापून मात्र या वेळेला गोलंदाजी करत असताना की बरोबर पुढे बॉल कधी ठेवतो, कधी पाठीमागे बॉल ठेवतो, कधी बॉलला बाउन्स करतो. नॅचरल बाउन्स जे पाहायला मिळतं सर्वेश शेलारच्या माध्यमातून. ऑन साइडला रोहितचा छोटा पॅक बडा धमाका. रोहितच्या बॅटमधून अप्रतिम षटकार. 6 धावा. क्लास दाखवला यावेळेला. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलं. अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल होता. बरोबर चेंडूला ओळखलं होतं. फक्त टच केलं. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला आणि रोहित भोईरच्या बॅटमधून महत्वपूर्ण हा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेले. 10 विदाउट लॉस. 50 धावांचं एकंदरीत टार्गेट सेट केल्यानंतर सुरुवात आता चांगली झाली. 12.50 च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. वाह सरप्राईज. सुपर डिलिव्हरी. पहिलं षटक कंप्लीट झालं. सर्वेश शेलारने पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. जरी षटकार आला परंतु कमबॅक करणं तो जाणतो. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 10 आणि प्रतिस्पर्धी संघाचा कमबॅक ज्या वेळेला कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर 10 रन्स होत्या. म्हणजे बरोबरीने चालले. एक चौकारिक षटकार जरूर आला होता. आता इथून 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 40 रन. 18 बॉल 40 रन हे सामन्याचं समीकरण. चला नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 18 बॉल 40. आज शेड्यूल नुसार परफेक्ट आपण चाललेलो आहोत. उद्याच्या दिवसात सुद्धा जे संघ या मॅचचा मनमुराद आनंद घेत असतील आपण वेळेवर हजर राहायचंय. बरोबर 9:30 पावणे 10 वाजता बॉल जर डिलिव्हर्ड झाला तर आपण 6 सव्वा 6 पर्यंत शेड्यूल कंप्लीट करू शकतो. 18 बॉल 40. 18 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण. चैतन्य पाध्ये मॅचचा आनंद घेत असताना अगदी सिद्धांत कदम यांच्या जोडीने चर्चा करत असताना या मॅचला एन्जॉय करतायत. 18 बॉल 40. मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर जाईल का? दक्ष या वेळेला अप्रतिम अपरकट खेळण्याचा प्रयत्न. सागर घरच्या हातामध्ये हा बॉल विसावला. वॉड कॅच. अप्रतिम झेल. चांगला झेल टिपत असताना दक्षने बरोबर जितूच्या फलंदाजीवर लक्ष ठेवलं होतं
आणि सागर घरतने या बॉलला कॅरी करत असताना सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळत आहेत. एक बेस्ट कॅच आपल्याला पाहायला मिळतोय या बॉलवर. अगदी नेत्रदीपक कामगिरी. जितू एक चांगला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. रोहित भोईरशी काहीतरी चर्चा करत असताना गेम प्लॅनिंग करतायत की मी तर बाद झालोय परंतु रोहित मित्रा मात्र ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. एक महान विजेता होण्यासाठी तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो. मी सर्वोत्तम आहे, मी जिंकू शकतो. आणि बॉक्सर मोहम्मद अली यांनी हेच वाक्य म्हटलं होतं. एक सर्वोत्तम होण्यासाठी, महान विजेता होण्यासाठी तुम्हाला मी सर्वोत्तम आहे हे स्वतःला विचारावं लागतं. आय एम द बेस्ट. आणि ते दाखवलं यावेळेला दक्ष आणि सागर घरतने. चांगला झेल टिपला. 10-1. फर्स्ट विकेट डाऊन. दक्ष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. ऑन साइडला शॉर्ट पुल. चांगला फटका परंतु खराब फिल्डिंग. यावेळेला जैल आपण पाहतायत. हा झेल मात्र कसा विसावू शकला नाही. शॉर्ट पुल केला होता. बॉल खूप उंचीवर होता, वेळ होता, परंतु जयने चांगले प्रयत्न केले होते, चांगले प्रयत्न केले होते. खूपच आवाक्याच्या बाहेर होते. आज जर कॅच कॅरी केला असता तर कदाचित एक चांगला झेल पुन्हा एकदा पाहायला मिळाला असता. परंतु व्यंकटेश आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय की काय हेच दिसतं स्पष्टपणे. त्याच्या बॅटिंगच्या जोरावर त्याने गेल्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली होती. 16 रन झालेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पुल करायचं होतं परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. आणि इथून चांगले प्रयत्न चांगले होत आहेत आणि टाळ्यांचा कडकडाट सुद्धा होत असताना पाहायला मिळतोय. रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या 18 ला 1. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघासाठी. जो संघ जिंकेल तो संघ आई माऊली डोंगरे या टीम बरोबर शेवटची मॅच खेळेल क्वालिफायची. श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दक्ष आपल्या बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेटने. इथून मात्र ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेंथ बॉल जरूर होता परंतु त्या ठिकाणी चिराग चांगली फिल्डिंग करत असताना बॉलला स्टॉप केलं. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलंय दक्षने. चांगलं पुनरागमन केलंय आणि हे गोलंदाज एक्सपिरियन्स नाही आहेत परंतु जी मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आहे ते अप्रतिम पाहायला मिळते. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. यश पुढे सरसावेल आणि एक चांगला झेल टिपला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. या टीमचा बाहुबली. सुपर कॅच. रोहित भोईरच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. यश एक हर हुन्नरी खेळाडू आहे. 19 रन झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 31 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 31 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिलला प्रमोट केले गेले. दक्षने चांगला कमबॅक केला आतापर्यंत. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. दक्ष
त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. भाविकच्या हातातून बॉल सुटतोय. बॉल डॉट येत असताना 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 19. या षटकामध्ये धावा फक्त दिल्या 9 आणि आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 31 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 15.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. आता दबाव वाढत असताना 12 बॉल 31. पावसाची हजेरी, पाऊस रिमझिम आणि अगदी मात्र यावेळेला आपण पाहत आहेत चांगलं क्रिकेट. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान अगदी डोंगराच्या कडा कपाऱ्यात वेडीकरांनी घेतलेली मेहनत. आपल्या हक्काचं मैदान आपल्याला मिळालं पाहिजे. आज मुंबईमध्ये गेलात तर 1.5-2 लाखाच्या स्पर्धा होतात. पाठीमागे तुम्हाला डिक्लरेशन झोन पाहायला मिळतं. परंतु इथे आल्यानंतर प्रत्येक जण सुखावतो. 12 बॉल 31. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. सागर घरतला गोलंदाजी मार्कवर आणलंय. चला थोडस स्पीडअप करा. 5:30 बरोबर वाजलेले आहेत घड्याळात. एक मॅच आपल्याला शेवटची पाहायला मिळेल. 19ला 2. व्यंकटेश व्यंकू फिल्डिंग मध्ये चेंजेस. चिरागला मात्र फाईन लेगला घेतलं गेलं. एक लॉंग लेग आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सागर घरत त्या ठिकाणी थोडेसे स्लिप झाले परंतु इथे भाविकने कॅच ड्रॉप केलंय. कदाचित हा झेल खूप महत्वपूर्ण असेल. एका क्षणाला मी म्हणेन ही कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे. कारण व्यंकटेश सारख्या फलंदाजावर मात्र दबाव होता आणि त्या मात्र खेळाडूचा झेल सोडल्यानंतर, फलंदाजाचा झेल सोडल्यानंतर मात्र येणाऱ्या बॉलमध्ये काय घडेल याकडे सर्वांचं आता लक्ष असेल. झेल खूप महत्वपूर्ण असतात मग तो फॉर्मॅट कोणताही असो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेले. 30 रनची आवश्यकता 11 बॉलमध्ये. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु यावेळेला सागर घरत चांगली गोलंदाजी करत असताना मागील बॉलवर काय झालं हे मला माहिती नाहीये. मला या बॉलवर काय करायचंय, येणाऱ्या चेंडूंवर किती धावा द्यायची आहेत हे त्याचं माइंडसेट सध्या तरी पाहायला मिळतं. ऑन साइडला फोर्स केलं या बॉलला. पिकअप शॉट खेळला गेलाय आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार साहिलच्या बॅटमधून. 6. 27 रन आक्रमकता सिद्ध केले सागर घरतच्या या बॉलवर. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तशीच बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुट पंच केलाय. फिल्डर येतील मात्र यावेळेला साई पाद्याने झेल सोडला आणि चौकार आला. खराब फिल्डिंग. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 धावा. पहा मोमेंट शिफ्ट झाले. भाविकने कदाचित झेल टिपला असता तिथे 1 रन वाचली असती. नवीन येणाऱ्या फलंदाजावर दबाव वाढला असता. साहिलच्या बॅटमधून तो चौकार षटकार कदाचित पाहायला मिळाला नसता. या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात. चांगला फटका खेळला होता. बॅकफुट पंच केला होतं. बॅकफुट पॉइंटला मात्र साई पाद्य आले. बॉल ऑलमोस्ट मात्र हातामध्ये विसावला परंतु शेवटच्या मोमेंटला प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन ते मात्र पाहायला मिळालं नाही. जजमेंट चांगलं होतं, नो डाऊट अबाउट इट. वीस रनची आवश्यकता. चांगला बॉल यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले गेले. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले. जय मात्र पुढे ससावेल. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 32. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. 7 बॉल 18. मॅच रन केले या वेळेला. स्पेशली साहिल बॉटम हँडचा चांगला वापर करतो. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटतील का? फेकी येईपर्यंत साहिलला परतावा लागेल. व्यंकटेशने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला गेला आणि साहिल तिथपर्यंत
तिथपर्यंत पोहोचले नाही आणि अखेरकार रनआउटच्या स्वरूपात त्यांना परतावा लागेल. आता 6 बॉल 17 रन हे सामन्याचं समीकरण आहे. मॅच होती कुठे, आली कुठे, सामना होता कुठे, आला कुठे, हे उत्तम दर्जाचं क्रिकेट, जिद्द, मेहनत, परिश्रम यांच्या ग्रामीण क्रिकेटचं खरं विद्यापीठ आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतायत आज ग्रामीण क्रिकेट खूप डेव्हलप झालंय, पुढे चाललंय, कारण त्यांची कला कौशल्य पुढे येत आहेत. आयोजकांची जेवढी मात्र तारीफ करावी तेवढं कमीच आहे, कारण आयोजक नसते तर बऱ्याच स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाल्या नसत्या, बऱ्याच खेळाडूंचं स्वप्न भंग झालं असतं. त्यामुळे आयोजकांना मानाचा सलाम. 6 बॉल 17, नीड 17 रन्स फ्रॉम 6 बॉल्स. आता प्रणय शिल्लारला पुढे आणलं गेलंय. चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतायत. साई पाध्येची मात्र यावेळेला जरूर आपण पाहतायत बदली केली जाते. जशी एखादी चुकी झाली सरकारी नोकरीमध्ये जशी बदली केली जाते तशी कदाचित या वेळेला ही बदली केली गेली. 6 बॉल 17. सध्या साई पाध्ये पाठीमागच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. थर्ड मॅनला चांगले विश्वासू फिल्डर असतात. 33ला 3, 6 बॉल 17 रन. 6 बॉल आणि 17 रन. साई पाध्ये त्या ठिकाणी आहेत. कॅच घे आणि काही मात्र जे हसतायत त्यांची तोंड बंद कर. 6 बॉल आणि विजयासाठी 17 रन. 6 balls remaining and 17 runs required to win. What a match. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. गोलंदाज प्रणय या खेळाडूकडे कॅपेबिलिटी आहे विकेट घेण्याची, डॉट बॉल टाकण्याची. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा झेल खूप महत्वपूर्ण असेल, परंतु चांगले प्रयत्न केले, चांगले प्रयत्न. काय प्रेझेन्स ऑफ माइंड. जरी झेल मी टिपू शकलो नाही, झेल घेऊ शकलो नाही, चिरागने त्या ठिकाणी बॉल रोखला. टाळ्यांचा कडकडाट प्रणय शिल्लार करत असताना. जर कदाचित इथे चुकी केली असती चिरागने षटकार आला असता, परंतु आता 5 बॉल 16 महत्वाचे मोमेंट आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जसं करण मोरेने मात्र जबरदस्त फिल्डिंग केली होती. क्लिअर रेड स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून भिंत बनला होता मान्सून सुपर सिरीज मध्ये. प्रत्येक बॉल तो रोखत होता. तसं चिरागने आज कामगिरी केली पाठीमागे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघणारा, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्स कडून जरूर आलाय आणि इथून मात्र विकेट सुद्धा मिळाले. रन तर येते, विकेट सुद्धा मिळते. या एकेरीने ऍड होईल धावसंख्या 35. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि 5 बॉल मध्ये 15. गुड डिसिजन, चांगला डिसिजन पाहायला मिळाला, कारण एकच लाईन आहे आणि त्या एकच लाईन असल्यामुळे मात्र आपण पाहताय सेकंड लाईन बाहेरून ज्या पद्धतीने आपण पाहतायत बॉल निघून गेला खूपच बाहेर, कारण शफल वाईट नाहीये. तिन्ही पंचांनी चांगली उत्कृष्टरित्या कामगिरी केली, म्हणूनच मागणी असते या तिन्ही पंचांची. तुम्ही चांगलं वर्क करा, आपल्या कामावर विश्वास ठेवा, मग पहा. पस्तीस झालेत. 5 बॉल 15 रन. व्यंकटेश श्री गणेश डोंगरीपाडा टीमला परत पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकेल का प्रणय. आणि ऍडव्हान्टेज थोडाफार कुठेतरी पाहायला मिळतो की लेफ्ट हँड बॉलर आहे आणि लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळतोय, त्यामुळे कधी कधी ऍडव्हान्टेज मिळतो. परंतु प्रणय आपल्या होम ग्राउंडवर कशी गोलंदाजी करेल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, मात्र अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा. 4 बॉल 15 रन. ज्या वेळेला दोन्ही बंधू सर्वेश शेलार आणि प्रणय शेलार कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते, त्यावेळेला मात्र ते आवर्जून मॉनिटरवर पाहत होते टीव्ही स्क्रीनवर की कसे बॉल सोडावेत, कारण कल्पेशची त्यांनी गोलंदाजी पाहिली होती, आई माऊली डोंगरे या टीमची. कारण कल्पेश एक्सपिरियन्स बॉलर होता आणि त्याने फक्त बॉल सोडले होते, आदून टाकण्याचा प्रयत्न जरा सुद्धा केला नव्हता. त्यामुळे कोणत्याही गोलंदाजाची तुम्ही शैली जेव्हा पाहता त्याचा अभ्यास करणं आणि प्रॅक्टिकली आणणं फार महत्वाची गोष्ट असते. गुड डिलिव्हरी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जाईल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं
साई मात्र जीवाची आकांक्षा करत बॉलला रोखण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र आपण पाहिलं तर व्यंकटेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 रनची एकंदरीत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 बॉल आणि 14 रन. आकाश घरत या मॅचचा आनंद घेत आहेत. तीन बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. अगदी हे मोमेंट जे पाहायला मिळत आहेत. चिराग एका साईडला फार वेगाने आले. काय चिरागने फिल्डिंग केली आतापर्यंत. एकदा चिरागसाठी जोरदार टाळ्या यायला हव्यात. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. पहिलाच बॉल षटकार येऊ शकला असता, तिथे कॉन्फिडन्स वाढला असता, परंतु बॉलला ढकलून दिलं. व्हॉलीबॉल प्रमाणे पास केला नाही त्याने, आतमध्ये ढकलला बॉलला. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट एफर्ट. हीच मेहनत तुम्हाला खूप काही सांगून जाते. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात या क्रिकेटच्या खेळामध्ये, मग तो फॉर्मॅट कोणताही असो. 3 बॉल 14 रन. चेसिंग कंपल्सरी आहे, हे सुद्धा आपण माइंड मध्ये फिट ठेवा. प्रणय शेलार पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला चांगला बॉल, फक्त सोडून देतो हा बॉल. आपण पाहतायत प्रणय शेलार चांगली गोलंदाजी करतोय. आता 2 बॉल आणि 14 रन. 2 बॉल 14 रन. तन्मयच्या चेहऱ्यावर खुशी. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रणय चांगला बॉल, चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर्ड केला. बॅटची एज अँड टेकन आणि फलंदाज क्रिशला सुद्धा परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. 1 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. आता कॅन्डी सध्या सज्ज झालेत का याकडे सुद्धा लक्ष असेल. चला वेळ दौडू नका. लगेच आपण फलंदाज आई माऊली डोंगरे टीमचे कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहेत. स्वागत सध्या आपण पाहतायत त्या टीमचा मिचेल स्टार्क आहे. चला बॅटर जरा घाई करा प्लीज, जरा वॉर्मअप करत जायचंय. सध्या वीरूला आपण पाहतायत. वीरू नाव घेतल्यानंतर कमी वेळेत कमी वयामध्ये ज्याने शतक ठोकलं आपल्या करिअरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, NP स्पोर्ट्स परिपॅकर्स सुमित डेकलेच्या टीममध्ये त्याची निवड झाली. मान्सून सुपर सिरीज रनर अप राहिले. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या खेळाडूंबरोबर खेळता त्यावेळेला तुमचा विकास होत जातो, तुमची प्रगती होत जाते. आणि या शेवटच्या बॉलवर मात्र धाव आली नाहीये आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना कॉंग्रॅच्युलेशन प्रणय, व्हेरी वेल बॉलिंग, सुपर बॉलिंग करत असताना आपण पाहिलं. आणि अशा प्रकारे श्री गणेश डोंगरीपाडा टीमचा मात्र इथे प्रवास समाप्त झाला या SP बॉईज ट्रॉफी 2026 सीझन 6 मध्ये. आपण चांगला खेळ केला दिवसभरामध्ये. आपलं खरोखरच मनपूर्वक आम्ही सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. शुभमजी पाध्ये यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि या पण मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट. जबरदस्त अप्रतिम कामगिरी करत असताना भाविकने जी कामगिरी केली ती वाखण्याजोगी होती. भाविकच आहे ना, भाविक 4 बॉल 18 रनची 18 भाविकला आणि 16 बॉल पण खेळले ना. मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला श्री गणेश डोंगरीपाडा टीम हँडशेक करण्यासाठी तुमच्या 11 प्लेयर दिसत नाही आहेत, फक्त 5 ते 6 प्लेयर फक्त यावेळेला दिसत असताना पाहायला मिळत आहेत. मॅच समरी सुद्धा आपण पाहताय. 4 बॉल मध्ये 18 रन. भाविक मॅग्निफिसंट बॅट